आजच्या ह्या सकाळी मननाच्या वेळेस आपण एक वचनाकडे आपण वळूया. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. या वचनाकडे जेव्हा आपण पाहतो किंवा या वचनावर जेव्हा आपण वाचतो, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट कळून येते, की नोहाच्या बद्दल ही गोष्ट लिहिलेली आहे. आणि नोहा हा आपण उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये नोहाबद्दल आपण ती पूर्ण घटना त्या ठिकाणी आपण वाचू शकतो. जेव्हा ह्या ह्या वचनाकडे जेव्हा आपण पाहतो आणि त्या 6व्या अध्यायाच्या त्या नोहाकडे आपण पाहतो, त्यावेळेस जर आपण पाहिलं तर अनेक असे देवाचे दास किंवा किंवा बायबलमध्ये अनेक असे उदाहरण आहेत, ज्यांनी आज्ञापालन केलेलं आहे. ज्यांच्या जीवनातून आज्ञापालन दिसून येतं किंवा आपण जर उदाहरण घेतलं तर अब्रामाच्या जीवनातून देखील आपल्याला एक उत्तम असं आज्ञापालन आपल्याला बघायला भेटतं. परंतु नोहाच्या आज्ञापालन आणि अब्राम किंवा इतरांच्या पालनामध्ये जर आपण पाहिलं तर एक एक फरक त्या ठिकाणी आहे. अब्रामाला जेव्हा देवाने सांगितलं, की तुला हे देश सोडून जायचं आहे, तुझ्यापासून मी एक एक संतती, एक राष्ट्र तुझ्यापासून तयार करेल. अब्रामाला ह्या गोष्टीची कल्पना होती, की संतती काय आहे, राष्ट्र काय आहे, त्या त्या सर्व गोष्टी कशा कशा होणार आहेत, जरी त्याला सांगितलं नव्हतं, परंतु त्याला एक कल्पना होती, की ह्या गोष्टी काय आहेत. परंतु जेव्हा नोहाच्या बद्दल आपण पाहतो, तेव्हा नोहाकडे जर आपण पाहिलं, तर नोहाच्या काळात त्याला कधी पाऊस त्याने बघितला नव्हता. त्याला कोणती नाव किंवा कोणती कोणती जहाज त्याला त्या ठिकाणी माहिती नव्हती. त्याला त्याला जजमेंट किंवा न्याय काय आहे ते त्याला त्या ठिकाणी ठाऊक नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण वाचतो, की त्या ठिकाणी लिहिलंय, की न न न दिसणाऱ्या गोष्टी तोपर्यंत न पाहिल्या नव्हत्या अशा गोष्टींवरही त्याने विश्वास ठेवला. ती गोष्ट त्या त्या नोहाच्या जीवनामध्ये आपण आज आज पाहणार आहोत. त्या गोष्टीबद्दल आपण आज थोडंसं मनन त्या ठिकाणी करणार आहोत. जेव्हा नोहानी एक एक त्या ठिकाणी गोष्ट केली, त्याच्यानंतर पूर्ण कार्य कशाप्रकारे देवाने त्याच्या हाती घेतलं, ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पूर्ण सर्व विषय जरी आपण पाहिले नाहीत, तरी काही गोष्टी आपण त्यामधून पाहण्याचा आपण या सकाळी प्रयत्न करूया. जर आपण त्या नोहाच्या भागाकडे जर आपण गेलो, उत्पत्ती याचा 6वा अध्याय जर आपण पाहिला, उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि त्याचं शेवटचं वचन जर आपण वाचलं, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, "नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले, ते त्याने केले." या वचनाकडे जेव्हा आपण पाहतो, हे वचन जेव्हा आपण वाचतो, त्या ठिकाणी आपण पाहतो, की 2 वेळेस त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा त्या ठिकाणी म्हटलं आहे, की नोहाने तसे केले. त्याच्यानंतर पुढच्या भागात लिहिलं आहे, की देवाने त्याला जे काही सांगितले, ते त्याने केले. एकदम स्ट्रेस त्या गोष्टीवर दिलेला आहे. एकदम जोर त्या गोष्टीवर दिलेला आहे. जे देवाने सांगितलं, ते नोहाने तसं केलं. जे देवाने त्याला सांगितलं त्या प्रकारे नोहाने त्याच्या जीवनामधून ते करून दाखवलं. त्याला एक तारू बांधण्यास सांगितला होता. त्याला कधी पाऊस माहिती नव्हता. त्याला त्याला न्याय म्हणजे काय ते माहिती नव्हतं. त्याला कशाप्रकारे न्याय होतो ते त्याला माहिती नव्हतं. पाप त्याच्या समोर होता. पापामध्ये तो राहत होता. तो आपण पाहतो की नीतिमान जीवन जगत होता. परंतु आपण पाहतो की त्याला त्या ठिकाणी देवाने एक आज्ञा केली, की तू एक तारू बांध. त्याला तारू म्हणजे काय ते देखील माहिती नव्हतं. त्याला समुद्रात कशाप्रकारे तो तारू चालतो किंवा काय आहे ते देखील त्याला त्या ठिकाणी ठाऊक नाही. तरी आपण पाहतो की नोहाला देवाने एक एक आज्ञा दिली, की तू अशा प्रकारे तारू बांध आणि नोहाने तो पूर्णपणे त्या ठिकाणी केलं. शेवटच्या वचनामध्ये आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलं आहे, की नोहाने तसे केले, जे देवाने त्याला सांगितले ते त्याने केले. स्वतःच्या मर्जीचं त्या ठिकाणी आपण काही पाहत नाही. जे देवाने सांगितलं बायबल त्याला स्पेसिफिकली सांगतं, की जे देवाने सांगितलं ते नोहाने तसे केले. एक उत्तम असं उदाहरण त्या ठिकाणी आपल्या समोर आज या सकाळी आपण पाहतो. एक ओबिडियन्स, एक आज्ञापालन कशाप्रकारे आज्ञापालन त्या नोहाने केलं त्या 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 ठिकाणी आपण आज पाहतो. जे देवाने त्याच्या समोर ठेवलं ते तसंच्या तसं नोहाने त्या ठिकाणी केलं. आता ही एक एक गोष्ट आपण पाहतो जी नोहाने केली. पूर्णपणे आज्ञापालन त्या ठिकाणी केलं. ए टू झेड जी जी गोष्ट त्याला देवाने सांगितली होती, ती तशीच्या तशी त्या ठिकाणी नोहाने करून करून ठेवली.
जो तारू त्याला सांगितला होता, त्याची हाईट, त्याची रुंदी, आता जसं माप त्याला दिलं होतं, त्या प्रकारे त्याने तसाच्या तसा करून त्या ठिकाणी ठेवलं. त्याच्यानंतर आपण पाहतो नोहा वाट पाहत होता. त्या ठिकाणी लगेच न्याय झाला नाही, लगेच पाऊस आला नाही, परंतु नोहाने त्या गोष्टी करून ठेवल्या. जेव्हा त्याला देवाने सांगितल्या, त्यावेळेस त्याने त्या करून ठेवल्या. ती आज्ञापालन त्या नोहाचं आपण त्या ठिकाणी पाहतो. एकच गोष्ट जी नोहाने त्या ठिकाणी केली, ते म्हणजे पूर्णपणे आज्ञापालन त्याच्या जीवनातून जे देवाने सांगितलं, ते त्या त्या ठिकाणी त्याने केलं. याच्यानंतरचा जर भाग आपण जर वाचला, या 6व्या अध्यायापासून जर आपण पुढे वाचलं, तर अनेक अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास भेटतात. अनेक अशा गोष्टी त्या ठिकाणी आपण वाचतो, ज्या देवाने आता त्याच्यासाठी केलेल्या आहेत. एक गोष्ट जी नोहाने केली ती म्हणजे आज्ञापालन. त्याच्यानंतरच्या ज्या बाकीच्या फॉलोअप गोष्टी ज्या आहेत, त्या सर्व काही देवाने त्याच्या हातामध्ये घेतलेल्या आपण पाहतो. त्याच्यातल्या काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. जर 6वा अध्याय आणि त्याचं 15 वचन जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, तर त्या ठिकाणी लिहिलं आहे, की तारू करायचे ते असे. त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात आणि उंची 30 हात. हा 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 जर आपण जर हा आराखडा जर आपण काढला, हा जर डायग्राम जर आपण काढला, तर ह्या तारूला कोणत्याही प्रकारचा जहाजाचा शेप त्या ठिकाणी नाही. जहाज जर आपण पाहिलं, होडी जर आपण पाहिली, तर ती पुढे आणि मागे निमुळती अशी असते. त्याला टोक त्या ठिकाणी असतं, जेणेकरून ते पाणी आणि हवा ते छेदून ते पुढे जाईल. परंतु जेव्हा ह्या भागाकडे पाहतो, हा जो तारू आहे, हा तारू हा स्क्वेअर टाइपमध्ये त्या ठिकाणी दिला आहे. त्याला उंची आहे, त्याला लांबी आहे, त्याला रुंदी आहे. 3 गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि तशा प्रकारे तो तारू त्याने बांधलेला आहे. जेव्हा ह्या गोष्टी आपण समजतो, तेव्हा आपल्याला पाहावयास मिळतं, की देवाची योजना जी होती, ती नोहाला वाचवण्याची योजना त्या ठिकाणी होती. नोहाला त्या तारवात बसून पुढे घेऊन जाण्याची योजना त्या ठिकाणी नव्हती. नोहाला त्या तारवात बसून दुसऱ्या देशात घेऊन जाण्याची योजना त्या ठिकाणी नव्हती. परंतु आपण पाहतो फक्त त्या नोहाला त्या त्या पापापासून किंवा त्या त्या न्यायापासून वाचवण्याची योजना त्या ठिकाणी देवाने करून ठेवली. आणि तीच गोष्ट आपण बायबलमध्ये स्टार्टिंगपासून आपण पाहतो. जेव्हा आदामाबद्दल आपण पाहतो, आदामाने पाप केलं, देवाने त्याला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी देवाने त्याला बाहेर काढलं, त्याला त्या 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 अनंत कालाच्या त्या मरणापासून त्याला त्या वाचवलं. त्याच्यानंतर आपण अब्रामाबद्दल पाहतो. अब्रामाला त्या मूर्तिपूजेपासून देवाने बाहेर काढलं आणि त्याला त्याला त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्या मूर्तिपूजेपासून, त्या लोकांपासून त्या ठिकाणी वाचवलं. दाविदाबद्दल देखील आपण त्याच गोष्टी पाहतो. एक इंडिव्हिज्युअल सेव्हिंग किंवा एक एक अ, वैयक्तिक तारण त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये आपण पाहतो. परंतु जेव्हा नवीन करारामध्ये आपण येतो, आपण त्या ठिकाणी पाहतो तीच गोष्ट पुन्हा पूर्ण जगासाठी देवाने केलेली आहे. योहान 3:16 मध्ये आपल्याला ठाऊक आहे, की त्या ठिकाणी लिहिलं आहे, की देवाने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र त्या ठिकाणी दिला. देवाची एकच योजना आपण आधीपासून पाहतो, की मनुष्य त्या ठिकाणी वाचला पाहिजे. त्या ठिकाणी तो तारू बांधायला लावला. त्या तारूचं माप जर आपण पाहिलं, तर ते माप एक एक बोट किंवा एक जहाजाच्या शेपचं नव्हतं, परंतु एक वाचवण्यात येईल, नोहा त्या ठिकाणी वाचला जाईल, अशा प्रकारे देवाची योजना त्या ठिकाणी होती. आणि तीच गोष्ट नोहाने या ठिकाणी केली. त्याने कोणताही तारू पाहून किंवा तारूच्या कल्पनेने तसा त्याने बनवला नाही. पण जे जे देवाने सांगितलं ते त्या ठिकाणी केलं. आणि त्याचा प्राण, त्याचा त्याचा जीव त्या ठिकाणी आपण वाचलेलं पाहतो. पहिली गोष्ट जी त्या ठिकाणी देवाने केली आपण पाहतो, की त्याच्या त्याच्या बचावाची योजना त्या ठिकाणी केली. द प्लॅन ऑफ रिडेम्पशन, द प्लॅन ऑफ सेव्हिंग. गॉड वॉन्टेड टू सेव्ह नोहा फ्रॉम धिस जजमेंट. गॉड वॉन्टेड टू सेव्ह नोहा फ्रॉम धिस फ्लड. त्या त्या पुरापासून, त्या 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 जजमेंटपासून, त्या न्यायापासून देवाला त्या नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवायचं होतं. ती योजना त्या ठिकाणी आपण पाहतो. जर दुसरी गोष्ट जर आपण त्या ठिकाणी पाहिली, तर त्या ठिकाणी त्या पूर्ण आपण प्रत्येक रेफरन्स आपण पाहणार नाहीत वेळेच्या अभावी. परंतु जर आपण पाहिलं तर त्या पूर्ण तारवामध्ये कुठेही इंजिन किंवा मोटर किंवा नेव्हिगेशन किंवा कशाप्रकारे जायचं काहीच त्याच्यात त्या ठिकाणी दिलं नव्हतं. त्या ठिकाणी नोहाला काहीच ठाऊक नव्हतं, की कशाप्रकारे पुढे जायचं आहे, कशाप्रकारे हा तारू चालवायचा आहे, या तारूला मी काय करू, त्याला काहीच त्या ठिकाणी कल्पना नव्हती. जे देवाने सांगितलं त्या मापाचं त्याने एक बनवून ठेवलं. पाण्यावर तो अजून गेला नव्हता, पाणी अजून पडलं नव्हतं, परंतु त्याने तसं त्या गोष्टी करून ठेवल्या. परंतु जेव्हा 7:18 मध्ये आपण वाचतो, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, की तो तो तारू जो आहे पाण्याच्या
पृथ्वीच्या जल पृथ्वीवर जलप्रलय 40 दिवस झाला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिला. हा फक्त तारू जो आहे तो तरंगत त्या ठिकाणी होता. तो त्या पाण्याच्या वरच्या भागावर त्या ठिकाणी तो राहत गेला. त्याला कोणत्याही प्रकारचं डायरेक्शन त्या ठिकाणी नोहाने दिलं नाही. हे पूर्ण कंट्रोल जो आहे, त्या तारवाचा कंट्रोल जो आहे, तो आपण पाहतो देवाने स्वतःच्या हाती घेतला. त्या ठिकाणी कोणताही इंजिन किंवा कोणतीही नेव्हिगेशन टूल किंवा कोणतेही अवजार त्याला त्या त्या तारू चालवण्यासाठी त्या ठिकाणी देवाने लावण्यास सांगितले नाहीत. पूर्णपणे देवाने स्वतःच्या हातात तो कंट्रोल घेतला. तीच गोष्ट आपण या ठिकाणी आज सकाळी पाहतो. जेव्हा नोहाने एक आज्ञा पालन केलं, आपण पाहिल्या 2 गोष्टी त्या ठिकाणी देवाने नोहासाठी केल्या. पहिली आपण पाहिली, की कशाप्रकारे त्याच्या तारणाची योजना किंवा त्याला वाचवण्याची योजना देवाची होती, ती देवाने पूर्ण केली. दुसरी गोष्ट आपण पाहिली, की कशाप्रकारे त्या तारवाची आणि त्या नोहाच्या कुटुंबाची जबाबदारी कुठे जाणार, कोणत्या दिशेला जाणार, कसा जाणार, ते सर्व काही देवाने त्याच्या हाती घेतलं. तिसरी गोष्ट जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो 6:16, 7:16 आणि तसेच 8:6 मध्ये ह्या रेफरन्समध्ये जर आपण पाहिलं, तर त्या ठिकाणी आपण पाहतो, की नोहाला जेव्हा हा तारू बांधायला लावला, तेव्हा त्याला एक दरवाजा आणि एक खिडकी त्या ठिकाणी बनवायला लावली. परंतु त्या दरवाजाबद्दल जर आपण पाहिलं, तर हा दरवाजा जो आहे तो साइडला असा दरवाजा होता आणि जी खिडकी होती ती वरच्या भागाला खिडकी दिली होती. त्याच्याबद्दल जर आपण पाहिलं, तर आपण वाचतो, की देवाने तो दरवाजा बंद करून टाकला. परंतु ज्या खिडकीबद्दल जर आपण पाहिलं, तर जी खिडकी जी होती ती नोहा उघडू शकत होता. जेव्हा शेवटी आपण पाहतो, की नोहाने ती खिडकी उघडली आणि तिकडून तो आपण पाहतो कबूतर बाहेर पडून त्या ठिकाणी तो अ, तो अ, ती 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 घटना आपण त्या ठिकाणी पाहतो. ह्याचा ह्याचा जर आपण पाहिलं, ह्याचा जर आपण अभ्यास केला, तर आपण पाहतो की देवाची योजना जी होती ती कशाप्रकारे त्या नोहासाठी त्या ठिकाणी होती. जर त्याला त्या ठिकाणी खिडकी दिली असती, जर त्याला साइडला जर दरवाजे दिले असते, तर त्या ठिकाणी नोहा त्या 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 न्यायाला देवाच्या पाहू शकला असता. कशाप्रकारे लोकं मरत आहेत, ते तो नोहा पाहू शकत असला पा पा त्या नोहाने त्या ठिकाणी पाहिलं असतं. त्याचा विश्वास त्या ठिकाणी डळमळला असता. परंतु देवाने जेव्हा नोहाने एक आज्ञा पालन केलं, देवाने त्याच्या बाजूचं पूर्ण सराउंडिंग जे आहे ते पूर्ण बंद करून टाकलं. जी आजूबाजूची जी सिच्युएशन जी आहे ती देवाने स्वतःच्या हातामध्ये घेतली. देवाची तीच इच्छा आपल्याबद्दल देखील आहे. जेव्हा त्याच्यावर आपण पूर्ण विसंबून राहतो, जेव्हा त्याच्या आज्ञापालन जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, त्या देखील देव आपल्याला त्याच्यापासून देखील वाचवतो. त्या जरी आपल्या आजूबाजूला होत असतील, तरी त्या गोष्टींचा आपल्यावर फरक पडत नाही. आपल्यावर त्याचा त्याचा असर आपल्यावर होत नाही. आपल्या विश्वासावर त्याचा असर देव होऊन देत नाही. या गोष्टीची काळजी देव स्वतः घेतो आणि त्याचं उदाहरण त्या ठिकाणी नोहाच्याद्वारे आपल्याला दिलेलं आहे. जर त्याला बाजूला खिडक्या दिल्या असत्या, तर नोहाने सर्व काही पाहिलं असतं. कशाप्रकारे त्या डेड बॉडीज वरती येत आहेत, कशाप्रकारे लोक मरत आहेत, कशाप्रकारे पाणी वाढत आहे. तो त्या ठिकाणी घाबरला असता. त्याचा विश्वास त्या ठिकाणी कमजोर झाला असता. तो तो त्या देवाच्या न्यायाला त्या ठिकाणी घाबरला असता. परंतु आपण पाहतो, की देवाने ते सर्व काही बंद असं ठेवलं. त्याला फक्त एकच खिडकी दिली, ती म्हणजे वरती दिसणारी खिडकी. जी आशा जी आहे, जो देव जो आहे त्याच्याकडे पाहण्याची एक एक दिशा त्याला त्या ठिकाणी दिली. परंतु त्याला त्या त्या दिशेहून आपण पाहतो, की पाऊस जो वरून येणार होता, तो देखील नोहाला त्या ठिकाणी दाखवला, की देवाने जे सांगितलेलं आहे, की पाऊस पडणार, न्याय होणार, या गोष्टी खोट्या ठरणार नाहीत. ते पाहण्यास आपण पाहतो, की त्याला ती ती खिडकी त्या ठिकाणी दिलेली होती. जे देव देव सांगणार ते देव करून दाखवणार ह्या गोष्टीचा अनुभव त्या ठिकाणी नोहाने घेतला. ती गोष्ट या ठिकाणी आज आपण पाहतो. 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या, की कशाप्रकारे देवाने त्याचं तारण त्या ठिकाणी केलं. कशाप्रकारे देवाची योजना त्याने त्या तारवाच्या त्या त्या मापदंडातून त्या ठिकाणी दाखवली. दुसरी गोष्ट आपण जी पाहिली, की कोणत्याही प्रकारचं डायरेक्शन किंवा कोणत्याही प्रकारचं त्या 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 तारवाला चालवण्याची कोणतीही प्रकारची क्रिया त्या ठिकाणी दिली नाही. परंतु पूर्णपणे देवाने स्वतःहून त्याच्या हातामध्ये त्या गोष्टी घेतल्या. तिसरी गोष्ट जी आपण पाहिली, की देवाने त्या नोहाला त्याच्या त्या सराउंडिंग पासून कशाप्रकारे त्याचा बचाव केलेला आहे.
चौथी गोष्ट जर आपण त्या ठिकाणी पाहिली, त्याच्या पुढे जर आपण जात असताना जर आपण पाहिलं, तर 6:20 मध्ये जर आपण वाचलं, उत्पत्ती 6वा अध्याय आणि 20वा वचन. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्रत्येकाच्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन प्राणरक्षक तार तुझ्याकडे येतील. ओके. सो हा जो कंटेंट आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, की नोहाने जेव्हा तारू बांधला, तेव्हा देवाने त्याला सांगितलं, की प्रत्येक प्राणी मात्रातून तुला 2-2 जोड्या किंवा जोडी त्यांना त्या 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 तारवामध्ये जायचं आहे. परंतु ह्या ठिकाणी जेव्हा आपण नीट वाचत असतो त्या ठिकाणी शेवटी आपण वाचतो, की ते तुझ्याकडे येतील. नोहाला तारू बांधायला सांगितला. नोहाला त्या त्या तारवाची योजना त्या ठिकाणी करायला लावली. परंतु जेव्हा त्या गोष्टी प्रोव्हिडन्स किंवा ज्या गोष्टी द्यायच्या आहेत, त्या त्या गोष्टी आपण पाहतो, की देवाने स्वतःहून त्या पुरवलेल्या आहेत. नोहाला प्रत्येक प्राण्याला शोधायची गरज त्या ठिकाणी पडलेली नाही. नोहाला त्याच्या कुटुंबाला जाऊन त्या त्या गोष्टी समजवण्याची गरज त्या ठिकाणी पडलेली नाही. परंतु त्या ठिकाणी आपण वाचतो, की ते जे प्राणी आहेत ते तुझ्याकडे येतील. गॉड विल ब्रिंग इट टू यू. देव तुला त्या आणून देईल. ते स्वतःहून ते प्राणी तुझ्याकडे येतील. जे तुझ्या जी 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 त्या तारवामध्ये लागणारी गरज जी आहे, जे प्रोव्हिडन्स जे आहे, जे तुला त्या ठिकाणी लागणार आहे, नोहा मी त्या सर्व गोष्टी मी तुला पुरवणार आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल नोहाला त्या ठिकाणी जाऊन मेहनत करायला त्या ठिकाणी लावली नाही, की तू हा तारू बनव आणि नंतर तू त्या त्या प्राण्यांना शोधून आण. अशा गोष्टी त्या ठिकाणी देवाने सांगितल्या नाहीत. परंतु आपण पाहतो, की त्या ठिकाणी लिहिलं आहे, की त्या सर्व प्राणी तुझ्याकडे येतील. किती अद्भुत त्या ठिकाणी देवाने एक रहस्य त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्याचा आज्ञापालन नोहाने केलं. जसंच्या तसं त्या ठिकाणी 22व्या वचनामध्ये आपण वाचतो, की नोहाने तसे केले. देवाने त्याला जे सांगितले ते त्याने केले. एक आज्ञापालन फक्त त्या ठिकाणी आपण पाहतो नोहाने केले. त्याच्या पुढच्या सर्व गोष्टी देवाने कशाप्रकारे त्या ठिकाणी पुरवल्या. त्याला कसलीही प्रकारचे टेन्शन त्या ठिकाणी नव्हतं, की मला कशाप्रकारे हे प्राणी गोळा करायचे आहेत. काय मी एवढा दिवस काय करणार आहे? तारवामध्ये काय खाणार, काय पिणार? त्याला कसलीही त्या ठिकाणी टेन्शन किंवा कसलंही त्या ठिकाणी त्याला त्या त्या गोष्टीची चिंता त्या ठिकाणी नव्हती. सर्व गोष्टी पुरवणारा देव त्या ठिकाणी आपण पाहतो. त्या त्या प्राण्यांची गरज, त्या नोहाची गरज कशाप्रकारे देव त्या ठिकाणी पुरवत आहे, ती आज सकाळी आपण देव आपल्या समोर आज आपल्याकडे ठेवतो. फक्त एकच गोष्ट जी आपल्याला करायची आहे, जी नोहाने त्या ठिकाणी केली, ती म्हणजे पूर्ण आज्ञापालन त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर जर आपण पुढे जर गोष्टी जर पाहिल्या अजून, जर 1-2 गोष्टी आपण पाहूया. तर त्या ठिकाणी 7वा अध्याय आणि 17 वचन जर आपण पाहिलं, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, पृथ्वीवर जलप्रलय 40 दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिला. आता ह्या गोष्टीकडे जेव्हा आपण पाहतो, हा जो पाऊस आहे, हे जे पाणी आहे, ते आपण पाहतो की ते पाणी, तो पाऊस जो जेव्हा पडला, त्याच पाण्याने, त्याच पावसाने त्या त्या जगाची जगाचा न्याय त्या ठिकाणी केलेला आहे. जगाला त्या ठिकाणी त्यांचं जे पाप त्या ठिकाणी होतं, त्याच्यामध्ये मरण त्यांना दिलेलं आहे. जे त्या ठिकाणी मेलेले आहेत, त्यांचा न्याय त्या पावसामुळे झालेला आहे, की कशाप्रकारे नोहाच्या तारवाला ते वरती उचलून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी आपण वाचतो, की ते जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. ज्या पाण्याने जगाचा न्याय केला, ज्या पाण्याने जगाच्या पापाचा न्याय केला, त्याच पाण्याने आपण पाहतो त्या नीतिमान, त्या त्या आज्ञाधारक नोहाच्या तारवाला त्या पाण्याने वरती उचलून ठेवलेलं आहे. तीच गोष्ट आपल्याला आपल्या ख्रिस्ताची आठवण करून देते. या सकाळी जेव्हा त्या ख्रिस्ताकडे आपण पाहतो, ज्या प्रकारे पाण्याने त्या जगाचा न्याय केला, त्या पाण्यानेच जशा प्रकारे नोहाला त्या ठिकाणी तारलं, त्याच प्रकारे आपण त्या ख्रिस्ताला देखील आज या सकाळी पाहतो. त्याच्यावरती न्याय ओतला गेला. त्याच्यावरती सर्व दंड ओतण्यात आले. त्याच्यावरती पाप ओतण्यात आले. तो पापी त्या ठिकाणी त्या वधस्तंभावरती ठरला. परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तोच तारला जाईल. जो त्या 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 ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो त्या ठिकाणी वाचला जाईल.
जी जजमेंट त्या त्या पाण्याने केली, त्याच त्याच जो न्याय त्या पाण्याने केला, त्याच पाण्याने नोहाचा जीवन त्या ठिकाणी वाचवलं. त्याच पाण्याने त्या नोहाच्या तारवाला वरती आणून ठेवलं आणि तीच गोष्ट तो प्रभू येशू ख्रिस्त देखील त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देखील आपण पाहतो. त्याने न्याय त्या ठिकाणी आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्तावर न्याय ओतण्यात आला, परंतु त्याच प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आज आपण तारले गेलेलो आहोत. आपण आज वरती उचलले गेलेलो आहोत. ही ही एक अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला देवाबद्दल या ठिकाणी सकाळी आपल्याला पाहावयास भेटतं. त्याच प्रकारे जर शेवटची गोष्ट आपण अजून एक त्या ठिकाणी पाहूया. वचन काढलं होतं इब्री लोकासपत्र 11 अध्याय 7वं वचन. त्या ठिकाणी आपण पुन्हा आपण जाऊया. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. आता ही पूर्ण घटना जर आपण पाहिली, या 6व्या अध्यायाची नोहाची घटना जेव्हा आपण पाहतो, त्या ठिकाणी आपण पाहतो, की कशाप्रकारे नोहा त्या ठिकाणी वाचला गेला. नोहाला नोहाला आपण पाहतो, की देवाने सांगितलं होतं, की एक 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 न्याय येणार आहे. जगाचा न्याय होणार आहे. पापाबद्दल देव देव त्यांचा न्याय करणार आहे. परंतु आपण त्या ठिकाणी हे देखील पाहतो, की त्या न्यायापासून देवाने त्या नोहाला कशाप्रकारे वाचवलेलं आहे. जेव्हा न्याय येणार आहे त्याच्या आधी नोहा वाचला गेला. तीच गोष्ट आपण नवीन करारामध्ये देखील पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण उचलले जाणार. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मंडळीला घेऊन जाणार आहे. तो न्याय येण्याच्या आधी जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याचे आज्ञा पालन करतात, त्यांना आपण पाहतो की देव प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जाण्यास येणार आहे. किती अद्भुत गोष्ट त्या नोहाच्या द्वारे आपल्याला प्रगट त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. खरोखर आपण त्या देवाचे आभार मानू, की त्याने आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगून ठेवलेली आहे, की पुढे काय होणार आहे, पुढे कशाप्रकारे न्याय होणार आहे, कशाप्रकारे जगायचं आहे, कशाप्रकारे वागायचं आहे, कोणती आज्ञा काय आज्ञापालन त्याने दिलेले आहेत, काय आज्ञा दिलेल्या आहेत, कशाप्रकारे आज्ञापालन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या शास्त्रामध्ये पाहावयास भेटते. जर आपण त्या प्रमाणे जर आज सकाळी आपण जर पाहिलं, आपण त्या नोहाप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये आपण जर वागलो, तर खरोखर त्या नोहाप्रमाणेच तो देव आपल्याला देखील या 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 न्यायापासून आधीच तो आपल्याला उचलणार आहे. खरोखर आपण त्या देवाचे आभार मानू, की आज सकाळी त्याने आपल्याला या गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत.